गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग. तर आज आम्ही थोडे लवकरच उठलो आहे दररोजपेक्षा, कारण आज आम्हाला जायचं आहे सासरी. म्हणजे मला आणि कानाला, मी दोघं पण चाललो आहे घरी. तर माझी माहेरची सुट्टी संपली आता आणि आता आम्ही सासरी जाणार आहे. मी सासरी जाणार आहे, काना त्याच्या घरी जाणार आहे. हे बघा, एवढं सामान आहे. खाली पण इकडं काही आहे. आणि काही सामान तर मी मागच्या आठवड्यातच दिलं आहे पुढं. माझ्या साड्या वगैरे ज्या होत्या ते 1-2 बॅग पुढं दिलं आहे. तर हे कानाचं आणि माझं अजून आम्हाला हे पण पाळणं पण खोलायचं आहे आणि तो पण न्यायचा आहे. तुला बघून हसू राहिला. काना पण सकाळी सकाळी उठलाय मस्त. गुड मॉर्निंग दादू. तुला घरी जायचं तर झोप येई ना दादू तुला? अगो बाई, अगो बाई, अगो बाई, अगो बाई. भाव खाती बाई तू. अगो बाई, अगो बाई. आणि मावशी त्याच्यासोबत खेळती. हो ओ, आता ही रूम खाली करून द्यायची वेळ आली आहे. भाडोत्री चालले आता त्यांच्या घरी. आम्ही आता एवढे दिवस रेंटनी राहत होतो, तर आता आम्ही घरी चाललोय. पे नाही केलं. रेंट पे हाच आहे ना. काय बात करते? मग कानासोबत खेळणं, त्याच्यासोबत टाइम स्पेंड करणं, हाच तर तुमच्यासाठी रेंट आहे ना. उलट तुम्ही एक्स्ट्रा चार्जेस द्यायला पाहिजे मला त्याचे. काय बात करते? तुम्ही पप्पी पण घेता त्याची. बर, काय बात करती, काय बात करती? हां, तीच बात करतीये. आणि आज माझी मम्मी नाही. आम्ही जेव्हा घरी चाललोय तेव्हा मम्मी मामांच्या घरी गेली आहे, कारण आहे असं काहीतरी काम. तर काकी आहे घरी, ती आज आम्हाला वाटा लागणार आहे. तर काकीचं चालू आहे स्वयंपाक. तर दाखवते मी थोड्या वेळाने काय. आणि रूमच्या बाहेर खूप थंडी, त्याच्यामुळे ना लवकर बाहेर निघायला आवडत नाही. ह्या रूममध्ये गरम असतं मस्तपैकी, आम्ही इथंच बसून राहतो. आता मी कानाला फीड करते, त्याचं आवरते, मग माझं आवरते आणि रेडी होऊन जाते. तर आज आम्हाला घ्यायला कोण कोण येतं आहे? बहुतेक तात्या आणि स्वप्नील, हे दोघं आम्हाला घ्यायला येणार आहे. चला, तर आता पहिले कानाला आंघोळ घालून घेते आणि मग कानाला झोपी लावून देते. म्हणजे कसं पाहुणे वगैरे येऊपर्यंत कानाची झोप पण होईल आणि तो फ्रेश पण होईल थोडासा. नाही दादू, इथंच तुझी झोप होऊन जाईल छानपैकी. मग तू रडायचं नाही, किरकिर नाही करायचा. आणि मालिश करते मी तोपर्यंत त्याची मस्त मस्त मालिश करते आणि आंघोळ करून झोपी लावून देते. कानाला आता आंघोळ घालून झोपी लावून दिलाय. नाही झोपला अजून. काय रे? काय काय अनुली उठली बाबू. उठला तो. असं काय पापी? आम्ही नाही उठवलं, स्वतःच उठला होता तो. खेळत होता मस्त डोळे उघडून. सोडून गेली त्याला. आम्ही का करावं बाई, म्हणा डोळे उघडून पाहत होतो. कुटू बेबी. वट्टा वट्टा. दादू, ऐ दादू, दादू, जादू. अगं बाई दादू, आराम करावा. घरी गेल्यावर करीन म्हणा मी आराम. थोडाच वेळ आहे ना आजी त्यांच्यासोबत, म्हणून ग बाई. इकडून नाकात आवाज आवर राहिली, नाकात आवाज. कानाला आम्ही छानपैकी रेडी केलंय आणि कानाला हा ड्रेस कुठं घाल? कानाच्या बाबांनी ते कुठं राहिलं? आले असाल आता बरोबर. कानाच्या बाबांनी आणलेला आहे. लाईट पण जळतं त्याला. आणि इथे मामा अनबॉक्सिंग करते. तू सांगतो कसं लावायचं. थोडं तू पण कानाला सोडवायला घरी. मग येवल्यातूनच फिरले मागे, मग परत आम्ही जाऊन येतो की का सोडून. ठीक आहे. बुलेट चालू. दीदी सांग काय चाललंय. इथं चालू आहे काका चिडवताय देवला की आपल्याला जायचंय कानाला सोडवायला घरी. 0.6 मध्ये काय खबर लीक नको करीत जाऊ लगेच. केली लगेच. कॉन्फिडेन्शियल खबर आहे. ही 5 दिवस लीक होणार आहे. या मामाला नेतो. मामाला नेऊन राहिले पण मामा जाईना ना भामटड मामा.
मामाची चंपी करावं लागेल मग. हा मामा मामा तर तेवढ्यासाठी तुमच्या कोण सगळं येत नाही का अरे मग त्याला काही येड आहे तो. आज सकाळी किती भारी तो हे केलं होतं दादू खराब होऊन जाते ते सांगतोय ना. स्टाईल देखो स्टाईल ऍटिट्यूड देखो ऍटिट्यूड ऍटिट्यूड देतो थोडे डोळ्याच्या वर घेतलं, मस्त दिसते काय. हसणार पण नाही. दादूसाठी टेम्पररी झोळी बांधली आम्ही. हॅलो मावशी. ही मावशी तिची मम्मी सगळे भेटायला आले कानूला शेवटच्या वेळेस आणि दीदीला पण बाय बाय करायला सी ऑफ करायला. आणि त्याच्या आधी कान्हू थोड्या वेळ झोपणार आहे. टेम्पररी झोळी बांधली त्याला बिकॉज दुसरी वाली तर पॅक केली आम्ही. त्याचा मोठा वाला झोका. कानाच्या आजच्या कानाला भेटायला आलंय, मला पण भेटायला आलंय कारण आता आम्ही जाणार आहे. कानाची मावशी पण थेट तिच्या सासूरवाडीवरून आली आहे भेटायला. स्पेशल हो. का रडू राहिली? नको रडू, येऊ राहिले ते आले ऑलमोस्ट. आले आले आम्ही बॅग सगळे कारमध्ये ठेवतोय. घरीच केली DIY. अरे इथं बलून्स आहे. तर अशी डेकोरेट केली. वाव. इकडे हे बेबी बॉय लावलेलं होतं, तिकडे ते दुधाची बॉटल लावलेली होती, ती तर उडूनच गेली. भारी आहे डेकोरेशन खूप. गेलं का परत थोडंसं डेकोरेशन करणार आम्ही, हा कारण हे रस्त्याने उडून जातं सगळं वाढून. खूप छान डेकोरेशन केलंय. पडलं होतं हे परत तिरपण लटकवलं. अरे काय भारी. वेलकम बेबी. भारी. टाट मावशीनं रेडी करून टाकले आहे. आता सर घेऊन जाणार आहे. जा सर वाढायला. आणि तिकडं आमची मॅडम जी जाणार आहे आज. कान्हा रेडी झालेला आहे. कान्हाला नवीन ड्रेस आणलेला आहे बाबांनी. त्याच्या लाईटचा ड्रेस दाखवला का तो? का रे कान्हा, कसं वाटतंय धनकवाडीला यायला? आम्ही सगळे सकाळी लवकर उठले का रे बाबू जायला. हो ना बाबू. हा दूध प्यायचं दूध. चाल चाल चाल. तुला नाही. काय झालं? हो नाना नाना. चाल. त्याचे मित्र तुला तर भोंगळा पाहिजे आम्ही. शाळेतले मुलं त्याला चिडवत जातील ना जर ते असं काही बघितलं त्यांनी. हे सांग. कानाच्या आजीनी आणि काकीनी गिफ्ट दिलंय इकडून आणण्यासाठी. तर हे पायातलं केलंय कानाच्या काकीनी आणि ही साखळी केली आहे कमरेची कानाच्या आजीनी. हे कानुडी. तर कानोलीला सगळेजण भेटून घेत आहे. त्याचा जसा चान्स भेटेल तसा आणि आम्ही दोघांनी पहिल्यांदी फर्स्ट टाइम 4 वर्ष लागले बाळ व्हायला लागलं तेव्हा ट्विनिंग व्हायला. बघ ना मम्मी पप्पा कसे मॅचिंग जाऊ ना आता हातातच घेऊन जाऊ. पायल झाली का तयारी? चाप येते. ते सगळे कानासोबत. जागा लागत होती. नानी कसं वाटतंय काना चाललं? आता कसं वाटतं मला विचारू नको. आता तुमचं घर बरं नीट. आता नानी एकटीच उरणार आहे भाऊ. 2 दिवस काय नाही वाटायचं, उद्याच्या 5 दिवस. आता आज घेऊ वाजून एकदा मेजरने गेल्यावर आजच तर मोठं देव तुला कसं वाटतंय काना चाललाय? दुःख होतं.
त्यांच्या किलो इतकं सांभाळायचं देव कानाला. आता तिथं कानाला इतकी आठवण येते. मग फ्री फायर खेळता खेळता नाही मी नव्हतं खेळत हेच ते का फ्री खेळत फायर तो नव्हता खेळत. तो दुसरा कोणता खेळ दादू? मी रोब्लॉक्स हा रोब्लॉक्स रोब्लॉक्स. तुला कसं वाटतंय? छान वाटते. कशी होती इथं 3-3.5 महिने? आरामात. आता तिथं जाऊन काम करायचं. काम करीती का पण ही? अरे देवा मग कोण करीत विचारणं झालं का काही देखने श्रुती मतलब दीदीची जानने काय के लिए- लागती? ऐक ना, जानने के श्रुती लिए देखते रहिए. जशी माझी मोठी मम्मी तसंच तिच्याकडूनच काम करून घेते. हा वाटे पता आहे जानने के लिए देखते रहिए. बडी जावे पाय जाणवला. पायल स्वप्नील जाधव vlogs. बडी जाऊ बाई आहे आता हे पाहिलं ना आता काय करावं आता जायचं बघू. आता लुटकू लुटकू गप्पा मारायला. गणू भाऊ तर काय? गप्पच बस. नका हो, एवढं तोंडाजवळ नका येत जाऊ. त्याच्या नाही माझ्याच पूर्ण इथं क्लोज झाला एवढा. थोडा लहान आहे. मला तोंडातून काही निघलं. तुमचं जाऊ दे आमच्या बच्चा जवळ नका देऊ एवढा कॅमेरा बाप्पाचं दर्शन झालेलं आहे. माझे बाप्पा बाप्पा करून जावं घेतलं का दर्शन? थोडं लेट झालं. झालं आता मम्मीच्या कानू रडायला लागलाय. जायचं त्याच्या आधी. तोंडावर कुठे थोडं लांब ठेव ना. लव कमी ये होई ना बात बुट्टू मेरे को मत दिखा. यांचं पण दर्शन आमचे आजोबा आहे हे. माझं काय राहिलं? राम राम ये आता बोला ना काशीचं. राम राम जाऊ. फोन घेऊन जाय बाई तुझा. नाही 26 वर्ष. हो गया सब पेट. बाई. ब्लॉगर्स की टक्कर. चलो चलो बाय बाय बोलो. कानू बेबी. कानू जायचं बाबू. चला बाय. कानू. शिंकर. आईची बबिडी. नाही ना आता कधी जायचं तुमचं कधी ते व्हायचं कधी तो यायचं परत उद्या जायचं सोडाय. हे रश्मी सोडायचं बाय कानू. दिदू बाय. रडू नको. दूर चालला. बाय बाय. घरातून निघालोच होतो की पुढं कानाचे एक मामा आले शाळेतून. त्यांनी गाडी अडवली. गबू 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 कर मग का आता आम्हाला काना म्हणतो तू. तर आम्ही कानासाठी सनरूप उघडून दिलेलं आहे म्हणजे कानाचं वरती ढगांकडे लक्ष राहील, रडणार नाही जास्त. काय रे कानोडी? काय गुबू. चला थोडा उशीर झाला आहे निघायला घरून, कारण डेकोरेशन बाकी होतं ना घरी. मग सुनीलने सांगितलं होतं की लेट या, म्हणून थोडं लेटच निघालो आहे. 3:30 वाजले. आता घरी जायचं आता 5 वाजतील आणि मग कानाचं स्वागत घरी. दादू. दादूला नाही करत. गोबी. ॲटिट्यूड गोबी. दादू लाइटिंग दाखव काकाला. कुठं आली दादू तू? कुठं आला रे काना?
अय्यो काय घालतोय तू? नाही ना पण काना बाबू तू कॅमेरा कुठे कॅमेरा? दाखवतो. आडवी पण काढ हे पुढं थांबव आडवी काढ. ओय कानुडी कुठं आलो आपण दादू? चलो फुगा सुद्धा फुटला नाही फुगे शहाणे झाले तडतड जायचे हा ठेव खाली तिथं. अरे इकडे ये ना नाश्ता कर. राहिला का ना? कानाला झोपी लावला होता तेव्हा काना शांत राहिला. तर फायनली आम्ही घरी आलेलो आहे आणि घरी आल्यानंतर जे रामायण झालेलं आहे ते तुम्हाला रामायण नाही झालंय, कानायण झालंय. कानायन म्हणजे काना घरी आला, त्याची पूजा झाली, 5 जणींनी त्याला ओवाळलं आणि त्याच्यानंतर त्याने जो रडायला सुरुवात केली. आता वाजलेत 9 आणि इथं आम्ही आलो होतो 5:30ला. 5:30 ते 9 जेवढा वेळ तो उठलेला आहे तेवढा वेळ रडत होता. आता 10 मिनिटापूर्वी गप्प बसलेला आहे. त्याने मी प्रार्थना करतोय तेव्हा तो आता शांत झालेला आहे. दादू कंटाळवलं रे बाबा काना एकाच दिवसात. मी तर अक्षरशः रडलो डायरेक्ट, माझ्या डोळ्यातून पाणी झालं. म्हणजे आता एक आठवण झाली, काना पहिल्यांदा आला ना तेव्हा मी रडलो होतो. मला बघवा नसतं इतका रडला की मला बघवा नसते. कानडी तू इकडून बसती का? नाही प्लीज 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 रडू नको दादा, प्लीज रडू नको. कपडे घालायचे मस्त. 5 वाजे वाट पाहून त्याला हात लाईन पण ते त्याला गागायला लागल्यावर मला असं वाटतं आता आपण बाहेर लांब पडून जावं. काय भाऊ थप्पड से डरने लागता दादाजी, प्यार से चला आता आपण आहे ना वरती रूममध्ये जाऊ आपल्या आणि पायाला झोपायचं. तिचं डोकं दुखायला लागलं वाटतं. कायला साडी बदलती नाही, चला अशीच. कानाच्या स्वागतासाठी लाइटिंग पण टाकलेली आहे आणि आता कानाला वरती आणायचं आहे. म्हणजे अजून कानाच्या मम्मीनी आणि कानानी वरती जे रूममध्ये डेकोरेशन आहे ते तर नाही बघितलेलं. भाई कितना सोच रहे थे हम. ये ये देखो आगे. कसं वाटलं सगळ्यांना? दादू तुला आवडला का? कल हम केक कट करेंगे. हमारा एक ही बाकी है अभी केक कटिंग सेरेमनी, वो कल करेंगे. दादूला आवडला का? मस्त आहे ना. ये ये दादू. तर चला मित्रांनो, आता आजचा हा ब्लॉग आपण संपूया. आता काना मस्त खेळायला लागलाय. खाण्याचा आता दिवस उगलाय. आता कानाची गुड मॉर्निंग झालेली आहे. आता गुड मॉर्निंग बोललेला आहे काना. कसं आणि सुनीलने आज खूप मेहनत घेतलेली सगळ्याच कामांसाठी. पाळणा पण घेऊन आलेला आहे वरती. पायल कसं वाटतंय मग? तब्बल 5 महिन्यांनी तू या रूमचं तोंड बघतेस. मागचे फ्रेम कसे वाटतंय? एक नंबर तिथं खूपच काय म्हणते हे केलेलं आहे, स्वार्थीपणा केलेला आहे. काय ग? तुम्हाला माहिती काय होणार होतं? हा जसा फोटो आहे ना तसाच आणखी एक त्याचा फोटो आहे वॉलपेपरवर. माझे दोन्ही फोटो त्याचे दोन्ही लावणार होता. मी म्हणलं भाऊ
ऍटलिस्ट त्यांचा लाव, मग मी तू त्याला नाही का, हे बघ मी पुरावा दाखवतो. माझ्या मोबाईल मधून मी त्याला तुमचा एकटीचा फोटो दिला. हे बघा, ठीक आहे, हा फोटो दिला. हा नको, हा दिला मग मला. पप्पाचा भाऊ मत झाला पाहिजे ना. आणि मी त्याला तरी म्हणलो होतो, कोणत्या तरी एका ब्लॉग मध्ये आहे, मी म्हणलो त्याला का भाऊ लाव, नाही तर लई भांडणं होती. ते फोटो पाहू भांडणं होती मला. आणि आजपासून ज्याचे जास्त फोटो आहे ना, तोच कानाची पूर्ण जबाबदारी घेणार. तो रडू गागू मम्माकडे काना आता हसायला लागलाय. त्याच्या बापाला हा जास्त फोटो लावते ना म्हणून. हा जास्त फोटो लावते. मी लिटरली रडलेलो आहे आज. मी पहिल्यांदा तुम्हाला रडतोय. मला असं झालं ना, काना आला घरी आणि काना आहे ना रडायला लागला. आणि तो राहीनाच, इतका रडला, त्याच्या दोन्ही डोळ्यातून पाणी यायला लागलं. तो शांतच होईना. आम्ही सगळं ट्राय करून बघितलं, त्याला बाहेर घेऊन गेलो, खेळवलं त्याला, तो शांतच होईना. मग मला असं हातबल झाल्यासारखं झालं, मी रडायलाच लागून गेलो. मला समजायलाच काय करा. मी विचार केला, म्हटलं आता याच्या पप्पाला शांत घरी जायचं का याला. मला एक गोष्ट कळत नाही, हा दादा मम्मी एवढे हायपर का बरं होऊन जाते काय माहिती. जे माणूस आता त्या मम्मीकडे जास्त सवय आहे, ते मम्मी पाहून घेईल ना. तुम्ही रडून हे रडणं नाही मित्रांनो, हे रडणं नाही मित्रांनो, हे खेळ नाही. रियाज चालू आहे, रियाज. ती साखळी घालून आलं त्याला, तिथं काही नाही झालं. यांनी पाहिलं त्याला लय. काना पप्पाला रडायचं नाही बरं की इथून पुढे. मी ना काना रडायला लागला ना, मी इतका म्हणजे मला समजणच काय करायचं. मी अशा गोष्टी केल्या ना, मी कानाचा डायपर काढलं, किचन मध्ये नेऊन टाकलं, अशा गोष्टी केल्या मी. मला डोकंच काम करत नव्हतं. पाहिलं मी पिशवी मध्ये नंतर नेलं ते. चला आता काना रडायला लागलेला आहे. तर असा होता आजचा आमचा दिवस. फायनली आमची बेबी काना घरी आलेली आहे. तर चला मित्रांनो, हा ब्लॉग आपण इथे संपूया. आमचे नवीन मराठी ब्लॉग्स बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कोणत्या व्हिडिओज बघायची इच्छा आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. जसं तुमचे काही क्वेश्चन्स असतील प्रेग्नन्सी रिलेटेड, काही पण क्वेश्चन्स असतील, तुम्हाला काही प्रॉडक्ट्स बाय करायचे असतील, जसं हा पाळणा तुम्हाला घ्यायचा असेल तर त्याच्याविषयी आम्हाला सांगा. आम्ही तुम्हाला त्याच्या लिंक्स वगैरे देऊ. सगळ्या गोष्टी तुम्ही आम्हाला कमेंट करा, आम्ही त्याच्यावरती व्हिडिओ बनवू. ठीक आहे.